हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 ऑब्झर्वेशन ऑफ कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 5 पेज नंबर 2.37 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द फॉलोइंग आर द बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड अँड वाय लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. तर आपल्याला एक्स लिमिटेड आणि वाय लिमिटेडच्या दोघांच्याही बॅलन्स शीट दिलेल्या आहेत. तर इथं आपण लायबिलिटी साईडला बघूया. शेअर कॅपिटल ॲथोराइज कॅपिटल 10,000 शेअर्स ऑफ ₹100 ईच. ॲथोराइज म्हणजे रजिस्टर कॅपिटल आहे, याचा विचार करायचा नाही. हे फक्त अधिकृत कॅपिटल आहे किंवा ह्याला आपण रजिस्ट्रेशन केलेलं कॅपिटल म्हणजे रजिस्टर्ड कॅपिटल असं म्हणतो, म्हणून ह्याचा विचार करायचा नाही. त्याच्यानंतर इश्यूड कॅपिटल 10,000 शेअर्स ऑफ ₹100 ईच. 10,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत, एक शेअर्स ₹100चा आहे, शेअर कॅपिटल आहे 10 लाख. 5% डिबेंचर्स ऑफ ₹100 ईच. 5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. एका डिबेंचरची व्हॅल्यू ₹100 आहे म्हणजे फेस व्हॅल्यू, आणि त्यांचं जे देणं आहे डिबेंचरचं ते आहे 2,50,000. क्रेडिटर्स आहे 3,60,000. फिक्स ॲसेट, डेटर्स अँड स्टॉक, गुडविल, प्रॉफिट अँड लॉस, हे आपल्याला ह्यांची ॲसेट अँड लायबिलिटी साईडची इन्फॉर्मेशन दिली. तसंच आपल्याला दुसरी बॅलन्स शीट दिलेली आहे वाय लिमिटेडची. त्याच्या लायबिलिटीला ॲथोराइज कॅपिटल दिलेला आहे, याचा विचार करायचा नाही. ह्याच्यामध्ये इश्यूड कॅपिटल दिलेलं आहे 15,000 नंबर ऑफ शेअर्स, एक शेअरची फेस व्हॅल्यू ₹100 आहे, शेअर कॅपिटल आहे 15 लाख. क्रेडिटर्स 3 लाख, प्रॉफिट अँड लॉस 2 लाख. फिक्स ॲसेट, डेटर्स अँड स्टॉक, गुडविल, कॅश ॲट बँक. तर आता बघा इथं प्रॉफिट अँड लॉस आहे, हा लॉस आहे, आणि इथं जो प्रॉफिट अँड लॉस आहे लायबिलिटी साईडला वाय लिमिटेडचा, तर हा प्रॉफिट आहे. पण तुम्हाला इथं त्याचा विचार करायचा नाही, फक्त पोस्टिंगला ते येणार आहे. वाय लिमिटेड ॲग्रीड टू ॲब्झॉर्व एक्स लिमिटेड अपॉन द फॉलोइंग टर्म्स. ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ही गोष्ट फाइंड आउट करायची आहे की कोणत्या कंपनीनं कोणत्या कंपनीला ऑब्झर्व केलेलं आहे. म्हणजे काय केलं की कोणत्या कंपनीनं कोणत्या कंपनीला परचेज केलं. तर कोणती कंपनी परचेजिंग आहे, तर वाय लिमिटेड ॲग्रीड म्हणजे वाय लिमिटेड ही परचेजिंग कंपनी आहे आणि एक्स लिमिटेड ही वेंडोर कंपनी आहे. वाय लिमिटेडनी परचेज केलं एक्स लिमिटेडला. तर आता आपण इथं नीट काळजीपूर्वक बघायचं आहे. तर दोघांचे बॅलन्स शीट दिलेले आहेत. तर एक्स लिमिटेड ही विकलेली कंपनी आहे आणि वाय लिमिटेडनं ती एक्स लिमिटेडला टेकन केलं आहे, खरेदी केलं आहे, परचेज केलं. तर वाय लिमिटेड ही परचेजिंग कंपनी आणि एक्स लिमिटेड ही वेंडर कंपनी आहे. पेमेंट इन कॅश ऑफ ₹15 फॉर एव्हरी शेअर्स इन एक्स लिमिटेड. एक्स लिमिटेडच्या प्रत्येक शेअर होल्डरला ₹15 कॅश दिलेली आहे. तर ही कॅश पेमेंट केलं. बघा एक्स लिमिटेड ही विकलेली कंपनी आहे, ह्याचा आपल्याला जास्त विचार करायचा आहे. तर एक्स लिमिटेडच्या शेअर होल्डरांना किती शेअर होल्डर आहेत, 10,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत, एका शेअर्सला ₹15 अशी कॅश दिलेली आहे. ही कॅश पेमेंट केलं. द शेअर होल्डर ऑफ एक्स लिमिटेड टू रिसीव्ह 1 शेअर्स इन वाय लिमिटेड. वाय लिमिटेडचा एक शेअर्स एक्स लिमिटेडने घेतला. फॉर एव्हरी 2 शेअर्स हेल्ड बाय देम. 2 शेअर्सच्या बदल्यात 2 शेअर्स लिहिले. 2 शेअर्स कोणाचे होते, एक्स लिमिटेडचे होते. त्यांनी वाय लिमिटेडने किती शेअर्स दिले, 2 घेतले एक्स लिमिटेडचे आणि वायनी 1 शेअर्स दिलाय. पेमेंट इन कॅश ॲट ₹110 फॉर एव्हरी डिबेंचर होल्डर इन फुल डिस्चार्ज ऑफ डिबेंचर्स. हे जे डिबेंचर्स आहेत ह्या डिबेंचर्सवाल्यांना ₹100चा एक डिबेंचर्स होता, त्यांना ₹110 दिले. किती दिले, ₹110 दिले आणि त्यांना डिस्चार्ज केलं, कॅश दिली, डिबेंचरवाल्यांना कॅश दिली. आणि पुढं सांगितलेलं आहे शो द जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबाव इन द बुक्स ऑफ बोथ कंपनीज अँड ड्यू द बॅलन्स शीट ऑफ वाय लिमिटेड. आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, जर्नल एंट्रीज करायच्या आहेत एक्स लिमिटेडच्या बुक्समध्ये, वाय लिमिटेडच्या बुक्समध्ये, आणि वाय लिमिटेडची बॅलन्स शीट बनवायची आहे. आणि पुढे सांगितलं एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंटेड टू ₹10,000 विच वेअर पेड बाय वाय लिमिटेड. तर वाय लिमिटेडनं आता नीट बघायचं आहे. ह्याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये जी वेंडर कंपनी होती, ती वेंडर कंपनी म्हणजे जी विकली गेलेली कंपनी आहे तीच काय करायची, लिक्विडेशन एक्सपेन्सेस पे करत होती. ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं लिक्विडेशन एक्सपेन्सेस हे परचेजिंग कंपनीनं पेड केलं, म्हणजे कोणी वायनं पेड केलेले आहेत. तर वाय ही परचेजिंग कंपनी आहे. तर ही काळजीपूर्वक ॲडजस्टमेंट लक्षात ठेवा. तर आता आपण सॉल्व करताना पहिलं काय काढतो, परचेज कन्सिडरेशन काढतो. त्याच्यानंतर आपण जर्नल बनवणार आहोत, कारण सांगितलं त्यांनी क्वेश्चनमध्ये दोन्ही बुक्समध्ये जर्नल बनवा.
एक्सच्या पण बुक्समध्ये आणि वायच्या पण बुकमध्ये, आणि सांगितलं आहे वायची बॅलन्स शीट बनवा. पण त्याच्यासाठी तुम्हाला लेजर अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला आता आपण पहिलं परचेस कन्सिडरेशन कशी काढायची ते बघूया. इथं सांगितलं आहे कॅश पेमेंट ऑफ ₹15 फॉर एव्हरी शेअर्स इन एक्स लिमिटेड. आता इथं आपण काय काय दिलं, डिस्चार्ज काय केलं तिथं येणार आहे, ॲसेट टेकनमध्ये नाही. तर इथं डिस्चार्ज केलं, कॅश केली, किती दिली कॅश, तर आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. किती सांगितले त्यांनी की प्रत्येक शेअरला ₹15, म्हणजे एक्सचं बघायचं आहे. एक्स ह्या कंपनीचा जास्त विचार करा. एक्सचे नंबर ऑफ शेअर्स आहे 10,000. एका शेअर होल्डरला ₹15 कॅश दिली, म्हणून इथं येणार आहे 10,000 शेअर्स, इक्विटी शेअर्स ॲट ₹15 पर शेअर. म्हणजे किती येणार आहे 10,000 × 15. तुम्हाला हवं तर इथं तुम्ही करू शकता. 10,000 हे नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत. एका शेअर होल्डरला ₹15, तर 10,000 शेअर होल्डरांना किती, तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. 1.5 लाख येणार आहे, तरी पण मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवते. 10,000 × 15, 1,50,000. किती कॅश दिली त्यांना, 1,50,000, ₹1.5 लाख कॅश पे केली. त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे, द शेअर होल्डर ऑफ एक्स लिमिटेड टू रिसीव द 1 शेअर्स इन वाय लिमिटेड. बघा आता इथं थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे. त्याने असं सांगितलं आहे की जी वाय लिमिटेड आहे आणि ही एक्स लिमिटेड. वाय लिमिटेडचा इथं सांगितलं त्यांनी 1 शेअर्स इन वाय लिमिटेडचा 1 शेअर्स, आणि फॉर एव्हरी 2 शेअर्स हेल्ड बाय देम, म्हणजे एक्सचे 2. एक्स बघा इथं लिहिले द शेअर होल्डर ऑफ एक्स लिमिटेड टू रिसीव, एक्स लिमिटेडनं रिसीव केला, वाय लिमिटेडचा 1 शेअर्स घेतला. मग एक्सचे किती दिले, एक्सनं त्यांचे 2 शेअर्स दिले, आणि वायनं काय केलं, एक्सचे 2 घेतले आणि वायचा 1 दिला. मग आता आपल्याला बघायचं आहे एक्सचे किती आहे 10,000. 10,000 हे नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत. ह्यांना वायनं किती शेअर्स दिले तर क्वेश्चन मार्क मी टाकलेला आहे. ह्याला आपण फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करूया. हे नीट बघा, कोणी कोणाला किती शेअर्स दिले. तर इथं लिहिलं आहे असं सांगितलं आहे, तर 1 शेअर्स इन वाय लिमिटेडचा 1 शेअर्स, मग 2 शेअर्स कोणाचे, एक्स लिमिटेडचे 2 शेअर्स वाय लिमिटेडनं घेतले, आणि त्याच्या बदल्यात त्यांना 1 शेअर्स दिला आहे. 2 शेअर्सच्या बदल्यात 1 शेअर्स दिला आहे. मग 10,000च्या बदल्यात वायने किती शेअर्स दिले, आपण त्याला काढूया. ह्याला रेसिप्रोकल करा. 10,000 वर जाईल, 2 खाली येईल, इंटू 1. 10,000 डिवाइड बाय 2 म्हणजे 5,000 येईल, डिवाइड बाय 2. 5,000 × 1 म्हणजे तेवढंच येणार आहे, तर 5,000. किती आले नंबर ऑफ शेअर्स काढले आपण, 5,000 नंबर ऑफ शेअर्स. किती शेअर्स दिले बघा, 10,000 शेअर्स एक्स लिमिटेडचे घेतले वायने, आणि त्यांना वाय लिमिटेडनं 5,000 शेअर्स दिले, नंबर ऑफ शेअर्स. आणि 1 शेअर्स कितीचा आहे, तर 1 शेअर्स आहे ₹100चा. 5,000 × ₹100, 5,000 जणांना ₹100चे शेअर्स दिले, म्हणजे कितीचे शेअर्स दिले तर 5 लाख रुपये. 1 2 3 4 5, 5 1 जा 5 आणि त्याच्यावर 5 0. तुम्ही करू शकता. 5,000 × 100 म्हणजे किती दिले, 5 लाखाचे शेअर्स दिले. तर इथं नीट बघा, क्वेश्चनमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की द शेअर होल्डर ऑफ एक्स लिमिटेड टू रिसीव 1 शेअर्स घेतला, पैसे नाही, ऑफ वाय लिमिटेड फॉर एव्हरी 2 शेअर्स हेल्ड बाय देम, म्हणजे त्यांनी 2 शेअर्स घेतले होते त्यांच्याकडे, त्याच्या बदल्यात वायने 1 शेअर्स दिलेला आहे त्यांना, म्हणून इथं शेअर्स दिले. तर आपण इथं दुसरं इक्विटी शेअर्स, इथं शेअर्स लिहिलं, तुम्ही नुसतं शेअर्स लिहिलं तरी चालेल. किती शेअर्स दिले आता आपण काढलं तर 5,000 शेअर्स. किती शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स 5,000, 1 शेअर्स ₹100चा, म्हणून आपण इथं म्हणू 5,000 शेअर्स ॲट ₹100 ईच, म्हणजे इथं येणार आहे 5,000 × ₹100. हे पहिलं तुम्ही ह्याला नंबर टाकू शकता. हे दुसरं आहे, तर शेअर आहे, सॉरी इथे येईल 2 नंबर. तर 5,000 शेअर्स ॲट ₹100 ईच, किती आलं, 5 लाखाचे शेअर्स दिले.
अजून पुढं आपण रीड करूया. पुढं सांगितलं आहे पेमेंट इन कॅश दिली कोणाला ॲट ₹110 फॉर एव्हरी डिबेंचर होल्डर इन फुल डिस्चार्ज ऑफ डिबेंचर्स. हे जे डिबेंचर्स होल्डर आहेत, किती आहेत डिबेंचर्स? 2,50,000. म्हणजे नंबर ऑफ डिबेंचर्स आपल्याला फाईंड करावं लागेल. नंबर ऑफ डिबेंचर होल्डर किंवा डिबेंचर्स. नंबर ऑफ डिबेंचर्स कसं काढायचं? तर 2,50,000 त्यांची अमाऊंट आहे. एक डिबेंचर्स आहे ₹100 ईच. आणि ह्याला डिवाइड करा, या 2 झिरोला हे 2 झिरो गेले म्हणजे आले 2,500. हे नंबर ऑफ डिबेंचर्स आहेत. नंबर ऑफ डिबेंचर्स. मग आता त्यांनी सांगितलं एवढ्या जणांना किती पैसे दिले, तर 2,500 डिबेंचर होल्डरांना ₹110 पे केले, कॅश दिली. म्हणजे किती दिले आपण बघूया. 2,500 इंटू 110 110 म्हणजे 2,75,000 कॅश दिली डिबेंचरवाल्यांना. 2,75,000 कॅश पेड केली डिबेंचर होल्डरांना किंवा डिबेंचर्सना. तर आपण इथं डिस्चार्ज केलेला आहे. 3 नंबरला लिहून 2,500 डिबेंचर्स ₹110 पेड इन कॅश. म्हणजे अमाऊंट आली त्यांची 2,500 इंटू 110 ₹110. अमाऊंट आली 2,75,000. 2,75,000 कॅश पेड केली डिबेंचरवाल्यांना. हे समजतंय का बघा. कॅश पेड केली डिबेंचरवाल्यांना, एवढी कॅश दिली. आणि इक्विटी शेअर होल्डरवाल्यांना तर आपण केलं होतं कुठंतरी 1.5 लाख. बघा हे 1.5 लाख कॅश दिली कोणाला, तर इक्विटी शेअर होल्डरांना दिली. बघा इक्विटी शेअर होल्डरांना पहिली कॅश दिली होती 10,000 जणांना. 10,000 जणांना ₹15 दिले होते. म्हणजे 1,50,000 कॅश दिलेली होती. कोणाला? तर शेअर होल्डरांना. एवढी कॅश शेअर होल्डरांना दिली, एवढी कॅश डिबेंचरवाल्यांना दिली आणि एवढे शेअर्स इश्यू केले. शेअर्स दिले इश्यू. कुणी दिले? तर वाय लिमिटेडने एक्स लिमिटेडला एवढं दिलं. शेअर्स दिले 5 लाखाचे, कॅश दिली 1.5 लाख रुपयाची. कोणाला कॅश दिली? शेअर होल्डरांना दिली. आणि 2,75,000 कॅश डिबेंचरवाल्यांना दिली. तर आपण इथं लिहिलेलं आहे. तर आता बघा इथं आपल्याला सांगितलं आहे की जे लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत ते वाय लिमिटेडनं पेड केलं आहे. पण तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे नीट बघा. आता जी पण ॲसेट आहे एक्स लिमिटेडची, आता एक साईड झाली. याचा अर्थ एवढं पेमेंट केलं म्हणजे त्यांनी काहीतरी घेतलं असेल ना. वाय लिमिटेडला एवढं दिलं. काय दिलं? 1.5 लाखाची कॅश दिली शेअर होल्डरांना. परत इक्विटी शेअर होल्डरांना 5 लाख रुपीज दिले आणि डिबेंचरवाल्यांना 2,75,000 रुपयाची कॅश दिली. एवढं दिलं म्हणजे काहीतरी घेतलं असेल ना एक्स लिमिटेडचं. मग काय घेतलं असेल? तर आता ॲसेट घेतले असेल. म्हणून आपण काय करणार आहोत? ह्या ॲसेटची नावं इथं लिहिणार आहोत. म्हणून इथं लिहिणार आहोत फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेट्स जरी सांगितलं नाही तरी आपल्या लक्षात यायला पाहिजे की एवढे पैसे देणार. कशी देणार? तर कंपनी खरेदी करणार. वाय लिमिटेड एक्स लिमिटेडला परचेज करणार म्हणजे काय करणार? त्यांच्या ॲसेट घेणार, लायबिलिटी पेड करणार आणि त्याच्या बदल्यात हे देणार. म्हणून तर फिक्स ॲसेट आहे 7,50,000. इथं सांगितलं नाही म्हणून आपण ॲज इट इज प्राईसला घेतोय. डेटर्स अँड स्टॉक 4,60,000. आता कॅश और बँक नाहीच आहे ह्याच्यामध्ये. गुडविल आहे. गुडविलचं लगेच पोस्टिंग करू नका, कारण आपल्याला माहिती नाही गुडविल एवढ्याला घेतली का नाही. कारण आपण बघतोय की बाबा एवढं पेमेंट केलं म्हणजे त्याने ॲसेट घेतले असणार आहे आणि लायबिलिटी पेड केली असणार आहे. त्याच्याशिवाय कंपनी खरेदी केल्याशिवाय ते देणार कुठून? देणार नाही आहेत. म्हणून याचा अर्थ आहे त्याने कंपनी खरेदी केली आणि मग त्याच्या बदल्यात त्यांनी एवढं कॅश आणि शेअर्स दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी काय केलं? ॲसेट घेतल्या. आपण काय करू? ह्याची टोटल करू ॲसेटची. गुडविल आत्ताच नको. गुडविल घेणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस घेत नाहीत. हे जातं इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला जाईल. क्रॉस पोस्टिंग होणार आहे ह्याचं.
तर हे गुडविल आपण लगेच नको घ्यायला, तर पहिले ह्याची टोटल करू. कधीच गुडविल लगेच घेऊ नका, कारण डिफरन्स असतो तो गुडविलची अमाऊंट असते. 7 6 आणि 5 11, 7 आणि 4 7 आणि 4 12. अच्छा, 1,21,000 रुपये, 1,21,000ची ॲसेट घेतली. सॉरी, 12,10,000 रुपयाची, 12,10,000 रुपीची ॲसेट घेतली. त्याच्यातून आपण लेस करूया लायबिलिटीज. लायबिलिटीज एकच आहे, क्रेडिटर्स, कारण डिबेंचरवाल्यांना त्यांनी कॅश दिली. मग क्रेडिटर्स किती आहेत? क्रेडिटर्स 3,60,000. एकच लायबिलिटी आहे म्हणून मी बाहेर लिहिते 3,60,000. मायनस करूया किती येतं आहे बघू. 21 लाखमधून 21,10,000, 21,10,000, सॉरी 12,00,000, 12,10,000, 12,10,000 मायनस लायबिलिटी पेड करी 3,60,000, 8,50,000. अमाऊंट आली 8,50,000. आता आपण ह्या साईडची टोटल करूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यांनी डिस्चार्ज किती केलं. 1,50,000 प्लस 5,00,000 प्लस 2,75,000 एवढं डिस्चार्ज केलं. म्हणजे किती पैसे दिलेत त्यांनी? 9,25,000 ही त्यांची परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट आहे. आपण ह्या साईडला पण लिहायचं आहे 9,25,000. आता डिफरन्स काढायचा. एवढी बघा, ॲसेट घेतली कितीला? 12,10,000, 12,10,000. त्याच्यातून लायबिलिटी पेड केली 3,60,000. म्हणजे ते पैसे किती देणं आहे? तर 8,50,000. पण त्याने दिले किती? 9,25,000. जो डिफरन्स येईल त्याला गुडविल म्हणायचं आहे. मग आपण ही मायनस करूया. 8,50,000 म्हणजे 75,000ला गुडविल घेतली. म्हणून इथं आपण लिहिणार आहोत देअर फॉर गुडविल 75,000. एवढ्याला त्यांनी गुडविल घेतली. हे लक्षात ठेवा कसं काढलं ते. परत एकदा बघा, आपण ॲसेटची टोटल केली, गुडविलची घेतली नाही. 1,00,000 रुपीज इथं घेतलेले नाहीत आणि बुकमध्ये मेन्शन नाही केलं की त्याने ॲसेट घेतल्या, लायबिलिटी पेड केली. फक्त सांगितलं डिस्चार्ज केलं, म्हणजे पैसे दिले, शेअर्स दिले. कोण असं फुकट नाही देणार आहे. ते काय करणार आहेत? एक्स लिमिटेडला परचेज केलं आहे त्यांनी आणि त्यांच्या ॲसेट घेतल्या, लायबिलिटी पेड केली. जो डिफरन्स आला त्याला आपण गुडविल म्हणलं. तर आता आपल्याला काय करायचं आहे? त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की लिक्विडेशन एक्सपेन्सेस वायनी पेड केले, तर आपण त्याचा विचार वायच्या बुकमध्ये करणार आहोत. तर आता आपल्याला इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेडमध्ये जर्नल एंट्रीज करायच्या आहेत, इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेडमध्ये जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. आणि आपल्याला जर्नल एंट्रीज करण्यासाठी मी तुम्हाला पहिलं हे वर्किंग नोट आहे, हे आपण वर्किंग करून घेऊया. वर्किंग नोट्स हे आन्सरचा भाग नाही, पण हे केल्याशिवाय तुम्हाला आन्सर फाइंड करता येणार नाही. तर ही रिअलायझेशन अकाउंट मी एक ओपन केलेलं आहे. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट एक ओपन केलेलं आहे. वाय लिमिटेड अकाउंट एक ओपन केलेलं आहे, हे फिक्स असतात. आणि बँक अकाउंट एक मी ओपन केलेलं आहे, कारण त्यांनी कॅश पेमेंट केलं आहे. डिबेंचर एक ओपन केलेलं आहे. का केलं आहे ते पण सांगते तुम्हाला. आपण इथं बघा, परचेस कन्सिडरेशनला जे जे कॅश एक आहे, शेअर्स एक आहेत आणि परत कॅश दिले डिबेंचरवाल्यांना. कॅशच आहे ही बरं का, हे डिबेंचर्स नाही आहेत. पण डिबेंचरवाल्यांना कॅश दिली म्हणून मी काय केलं? डिबेंचर्स अकाउंट एक ओपन केला. त्यांना पैसे जास्त दिले. देणं किती होतं त्यांचं माहिती आहे का? देणं होतं डिबेंचरवाल्यांना 2,50,000, पण दिलेत किती त्यांना? 2,75,000. म्हणजे डिबेंचर्स अकाउंट आपल्याला ओपन करावा लागणार आहे. म्हणून मी एवढे अकाउंट ओपन केलेत. आता आपण इथं सगळ्या एंट्र्या करून घेणार आहोत आणि पोस्टिंग करणार आहोत आणि मग ह्याच्यावरून जर्नल बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिलं बघा, इथं PC मध्ये आपण बघायचं कुठल्या कुठल्या ॲसेट आपण लिहिलेले आहेत. तर फिक्स ॲसेट, डेटर्स अँड स्टॉक, गुडविल पण आहे. मग प्रॉफिट अँड लॉसचं पण पोस्टिंग होईल. ह्याचं पहिलं आपण पोस्टिंग करून घेऊ रिअलायझेशनला, कारण एवढ्या ॲसेट घेतलेल्या आहेत, तिन्ही पण घेतलेल्या आहेत. तर मग इथं आपण लिहिणार आहोत. आता मी जास्त डीपमध्ये नाही आखला, कारण वर्किंग नोट आहे म्हणून इथं पर्टिक्युलर्स वगैरे काही लिहिलेलं नाही, पण तुम्ही समजून घ्या. इथं लिहिणार आहोत टू सन्ड्री ॲसेट्स, सन्ड्री ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे फिक्स ॲसेट आणि डेटर्स अँड स्टॉक. अमाऊंट हीच राहील 7,50,000. डेटर्स अँड स्टॉक
अमाऊंट आहे 4,60,000. आणि गुडविल पण घेतलेला आहे, बट गुडविलची किंमत इथलीच येणार आहे. गुडविलला ही घ्यायची, कारण रिअलायझेशनला जेव्हा पण आपण व्हॅल्यू घेतो तेव्हा परचेस कन्सिडरेशनच्या ह्या व्हॅल्यू घेत नाही, हे लक्षात ठेवा. आपण नावही घेतो, फिक्स ॲसेट घेतो, डेटर्स अँड स्टॉक घेतो, गुडविल घेतो, पण प्राईस कुठल्या घेतो तर तुमच्या ओल्ड बॅलन्स शीटच्या. तर गुडविलची अमाऊंट येणार आहे 1,00,000. हे नीट लक्षात ठेवा, नाहीतर चुकून तुम्ही 75,000 घ्या. आता आपण परचेस कन्सिडरेशनला इथं क्रेडिटर्स लायबिलिटी पण घेतलेली आहे, तर तुम्ही ह्या साईडला लिहिणार आहात बाय सन्ड्री लायबिलिटीज. त्याच्यामध्ये एकच आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 3,60,000. आपण इथून घेतो, हे लक्षात ठेवा, PC वरून घेत नाही. 3,60,000 हे झालं रिअलायझेशन अकाउंटला आपण पोस्टिंग केलं. आता अजून कशाचं पोस्टिंग राहिलं बघा. क्रेडिटरचं केलं, डिबेंचर्स राहिलं आहे, प्रॉफिट अँड लॉस राहिलं आहे, इक्विटी शेअर्स राहिलं आहे. तर इक्विटी शेअर्स आपण इक्विटी शेअर्सला म्हणतो लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिटला असतो. इक्विटी शेअर्स इक्विटी शेअर्स म्हणले, शेअर होल्डरच म्हणायला पाहिजे, इक्विटी नाव नाही येणार कारण नाव दिलेलं नाही, नुसतं शेअर्स लिहिलं आहे. मग आपण म्हणू शेअर होल्डर अकाउंट. तर शेअर होल्डर अकाउंटला काय होणार आहे, हा लायबिलिटी आहे, लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिटला असतात. इथं लिहिणार आहोत शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल किती अमाऊंट आहे त्याची 10,00,000. आपल्याला ह्याच्या जर्नल एंट्र्या पण करायच्या आहेत. प्रॉफिट अँड लॉस क्रॉस पोस्टिंग होतो डिबेंचरला, इथं ह्या साईडला आहे, तर ते ह्या बाजूला येईल म्हणून प्रॉफिट अँड लॉस इथं लिहिणार आहोत आपण. प्रॉफिट अँड लॉस अमाऊंट आहे 3,00,000 शेअर होल्डर अकाउंटच्या डेबिटला. ह्याचं पोस्टिंग झालं आहे, ह्याचं झालं. आता क्रेडिटर्स पण झाले. आता राहिलं डिबेंचर्स. डिबेंचर्स अकाउंट ओपन केलं आहे, ती लायबिलिटी आहे. मग आपण इथं लिहिणार आहोत बाय बॅलन्स BD. डिबेंचर्सला डिबेंचर्सचं नाव येत नाही म्हणून आपण बॅलन्स म्हणलेलं आहे 2,50,000. आता आपल्याला ह्याच्या जर्नल एंट्र्या करायच्या आहेत की जे आन्सरचा भाग आहे. आता नीट समजून घ्या बघा, मी इथं काय काय केलं. ॲसेट लिहिल्या, मग ह्याचा अर्थ काय आहे, रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे आणि ह्या ॲसेट क्रेडिट आहेत, म्हणून आपण त्याची जर्नल एंट्री करणार आहोत. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स. तर इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेडमध्ये करायचं आहे. तर एक्स लिमिटेडमध्ये करताना तुम्ही जर्नल एंट्री नंबर 1 रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट. नुसतं सन्ड्री ॲसेट लिहिलं तरी चालेल आणि तुम्ही डीपमध्ये लिहिलं काय काय घेतलं तर फिक्स ॲसेट आहे, डेटर्स अँड स्टॉक आहे आणि गुडविल आहे. नावं लिहिली तरी चालतील. फिक्स्ड ॲसेट्स टू डेटर्स अँड स्टॉक अँड गुडविल. तर फिक्स ॲसेट आहे 7,50,000. स्टॉक अँड डेटर्स आहे 4,60,000 आणि गुडविल आहे 1,00,000. आता हे कुठून घेतलं आपण, इथून घेतलेलं आहे रिअलायझेशन अकाउंटच्या. 7,50,000, 4,60,000 आणि गुडविल 1,00,000. मग आपण काय करणार आहोत, याची टोटल करणार आहोत. किती येतं आहे बघा, 7,50,000, 4,60,000 प्लस 1,00,000, 13,10,000. 13,10,000, 13,10,000. इथं असं म्हणणार आहोत आपण, बीइंग ॲसेट्स टेकन ओव्हर. तर टेकन लिहिलं तरी चालेल, टेकन ओव्हर बाय वाय लिमिटेड ॲज परचेस कन्सिडरेशन.
परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात त्यांनी ॲसेट टेकन केल्या. ही झाली आपली जर्नल एंट्री नंबर 1. आता 2 नंबरची जर्नल एंट्री कुठली येणार आहे, तर ही लायबिलिटीची. तुम्ही कुठं लिहिलेलं आहे, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट आहे. तर आपण इथं लिहू क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आहे क्रेडिटर्सची, 3,60,000. तीच अमाऊंट इथे येणार 3,60,000 बीइंग लायबिलिटी पेड बाय वाय लिमिटेड. किंवा क्रेडिटर्स पण म्हणू शकता आपण, क्रेडिटर्स म्हणूया. क्रेडिटर्स पेड बाय वाय लिमिटेड ॲज परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, लायबिलिटी पेड केली. नुसतं तुम्ही लिहिलं क्रेडिटर्स पेड बाय वाय लिमिटेड तरी पण चालेल. त्याच्यानंतर आता आपलं हे 2 एंट्र्या झाल्या. इथं बघायचं आहे, इथं काय लिहिलं तुम्ही, शेअर होल्डरच्या क्रेडिटला काय लिहिलेलं आहे, शेअर कॅपिटल. कुठली पण एंट्री करा, ही केली तरी चालेल अगोदर. शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. शेअर होल्डर डेबिट आहे आणि प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट आहे 3 लाख रुपीज. तुम्ही सिंगल एंट्र्या करा, जास्त किचकट आणि कंबाईन एंट्र्या करू नका. इथं येणार आहे शेअर होल्डर किंवा इक्विटी शेअर लिहिलं नाही आपण, कारण इथं क्वेश्चनमध्ये मेन्शन नाही केलं इक्विटी शेअर्स आहेत का प्रेफरन्स शेअर्स आहेत, म्हणून आपण शेअर होल्डर अकाउंट म्हणतोय. शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. मला वाटते किती आहे, 3 लाख रुपये. इथं म्हणणार आहोत आपण बीइंग प्रॉफिट. तुम्ही इथं असं पण म्हणू शकता, ॲसेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. इथं असं पण नरेशन म्हणू शकता, क्रेडिटर्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट असं पण म्हणू शकता. पण हे बेटर राहील, क्रेडिटर्स पेड बाय वाय लिमिटेड. तर इथं काय म्हणणार आहोत आपण, प्रॉफिट अँड लॉस ट्रान्सफर टू शेअर होल्डर अकाउंट. शेअर होल्डर अकाउंटला आपण काय केलं, बीइंग प्रॉफिट अँड लॉस ट्रान्सफर टू शेअर होल्डर अकाउंट. अजून काय आहे, तर इथं शेअर कॅपिटल, शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर अकाउंट. अमाऊंट आहे त्याची 10 लाख. किती आहे, 10 लाख. तुम्ही ह्याला पण म्हणणार, आपण काय केलं, ट्रान्सफर केलं. 10 लाखाचं कॅपिटल आहे ते ट्रान्सफर केलं, म्हणजे शो केलेलं आहे. बीइंग शेअर कॅपिटल ट्रान्सफर टू शेअर होल्डर अकाउंट. त्याच्यानंतर आपण 5 नंबरची जर्नल एंट्री करणार आहोत. हे झालं. ह्या बॅलन्सची एंट्री होत नाही, हे लक्षात ठेवा. इथं डिबेंचरला जो बॅलन्स लिहिला ना आपण, त्याची एंट्री होणार नाही. तर त्याच्या पुढं आता बघू आपण, हे ट्रान्सफर केलं. आता पहिली हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जो PC काढलेला आहे आपण, PC म्हणजे ही परचेस कन्सिडरेशन, ह्याला आपण म्हणतो PC.
तुम्ही इथं नुसतं PC लिहा किंवा परचेज कन्सिडरेशन म्हणा. तर ही आहे परचेज कन्सिडरेशनची एंट्री. पहिली एंट्री कशी असते तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला असते. इथं आपण लिहितो न्यू कंपनीचं नाव कोण आहे, वाय लिमिटेड अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहा PC म्हणजे परचेज कन्सिडरेशन. अमाऊंट आहे 9,25,000 9,25,000 आणि वाय लिमिटेडच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. ब्रॅकेटमध्ये PC 9,25,000. एंट्री काय झाली वाय लिमिटेडच्या क्रेडिटला आणि रिअलायझेशन इथं चुकलं. तर रिअलायझेशन वायच्या डेबिटला इथं लिहिणार आहोत आपण रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये PC अमाऊंट आहे 9,25,000. वाय लिमिटेडच्या डेबिटला म्हणजे वाय लिमिटेड डेबिट आहे, रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिलं म्हणजे रिअलायझेशन क्रेडिट आहे. जर्नल एंट्री अशी होईल वाय लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. $9,25,000. नरेशन लिहिणार आहोत बीइंग. आता ह्याला नरेशन कशी लिहाल तुम्ही तर त्यांनी काय केलेलं आहे ॲसेट टेकन केल्या, लायबिलिटी पेड केली आणि जे काय डिस्चार्ज केलं ही PCची एंट्री आहे. म्हणून आपण इथं असं म्हणणार आहोत. इथं बुकमध्ये पण बघून तुम्ही लिहू शकता जर्नल एंट्री. तर फुल त्यांनी कशी केली आपण एकदा बघून घेऊया. PCची एंट्री एकच मिनिट. इथं लिहिलं आहे परचेज कन्सिडरेशन रिसिवेबल फ्रॉम वाय लिमिटेड. परचेज कन्सिडरेशन रिसिव्ड फ्रॉम वाय लिमिटेड. वाय लिमिटेडकडून परचेज कन्सिडरेशनची अमाऊंट मिळाली असं लिहिलं आपण. परचेज कन्सिडरेशनची एंट्री PCची पहिली एंट्री. आता PCची दुसरी एंट्री करायची आहे. PCची दुसरी एंट्री कशी येते बघा. तर वाय लिमिटेडच्या डेबिटला लिहिलं त्याच्या बदल्यात जे काय दिलं ते हे क्रेडिट साईडला येतं आणि वाय लिमिटेड क्लोज होतो. मग ती कशी होईल तर PCच्या डिस्चार्जच्या बाजूची एंट्री येते. काय दिलं तर कॅश दिली आणि शेअर्स दिले. तर आपण इथं लिहू बाय कॅश. आता कॅश किती दिली बघा डिबेंचर्सवाल्यांना पण दिली आणि ह्यांना पण दिली, इक्विटीवाल्यांना पण दिली. तर आपण बघा इथं नीट बघा कॅश किती दिली. कॅश दिली 1.5 लाख दिली. कोणाला दिली तर शेअर होल्डरांना दिली आणि 2,75,000 इथं आहे बघा डिबेंचरवाल्यांना दिली. डिबेंचर्स म्हणजे टोटल कॅश किती दिली वाय लिमिटेडनं तर 5 7 5 12 3 4 4,25,000 टोटल कॅश पेड केली. कुणी तर वाय लिमिटेडनं एवढी कॅश दिली एक्स लिमिटेडला. तर मग इथं येताना कॅश अकाउंट येणार आहे. इथं कॅश येईल. आपण इथं तुम्हाला कळावं म्हणून लिहिते 1,50,000 प्लस 2,75,000 इज इक्वल टू 4,25,000 एवढी कॅश दिली. अजून काय दिलं त्यांनी तर शेअर कॅपिटल दिलेलं आहे. तर त्याला आपण म्हणू शेअर्स. इथं काय म्हणू शेअर्स किंवा शेअर कॅपिटल. शेअर्स इथं इक्विटी शेअर्स नाही आहे त्यामुळे शेअर्स कितीचे शेअर्स दिले तर मला वाटतं इथं आहे 5 लाखाचे शेअर्स आहेत 5 लाखचे. बघा काय दिलं PCच्या बदल्यात ते आपण लिहिलं. PCच्या बदल्यात तुम्ही इथं बघू शकता ही 1.5 लाखाची कॅश आणि 2,75,000ची कॅश दिली. ही कॅश आहे पेड इन कॅश आणि ही पण कॅश आहे.
तर ही कॅश दिली आणि एवढे शेअर्स दिले, म्हणून आपण ह्याच्या क्रेडिटला लिहिलं. ही दुसरी एंट्री आहे पी सीची. आता काय करायचं आहे, कॅश दिली म्हणून कॅशच्या डेबिटला येणार आहे टू वाय लिमिटेड. किती कॅश आहे, 4,20,000. आता इथं कॅशला बघा, डिबेंचरवाल्यांना येणार आहे कॅश आहे 1,50,000, 1,50,000 इथं येईल. आणि शेअर्स आहेत, शेअर्स होल्डर अकाउंटच्या डेबिटला टू वाय लिमिटेड येणार आहे 5,00,000. आता इथं बघा, हे जे 2,75,000 आहेत इथं येणार आहे डिबेंचर्सवाल्यांना दिले. काय दिली तर कॅश दिली, म्हणून इथं वाय लिमिटेड येणार आहे. ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता कॅश दिली म्हणून 2,75,000. बघा काय काय दिलं. हे 1,00,000 1,50,000ची पैसे दिले कोणाला तर बँक शेअर होल्डरांना दिले, आणि 2,75,000 कोणाला दिले तर डिबेंचरवाल्यांना दिले. तर अशी कॅश दिली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे की ह्याचा जर्नल एंट्री कशी होईल. तर इथं जर्नल एंट्री अशी होईल, शेअर होल्डर अकाउंट डेबिट. बघा इथं कसं होईल की हे अकाउंट डेबिट आहेत, कॅश अकाउंट डेबिट आहे, डिबेंचर्स याच्यामध्ये 2 आहेत, बँक अकाउंट डेबिट आहे, डिबेंचर अकाउंट डेबिट आहे, आणि शेअर होल्डर अकाउंट डेबिट आहे. मग क्रेडिट कोण आहे तर वाय लिमिटेड क्रेडिट आहे. तर आपण त्याची जर्नल एंट्री करणार आहोत. तर एकदा चेक करते त्यांनी कशी केली बघू आपण. कॅश आणि वाय लिमिटेड, कॅश आणि वाय लिमिटेड. तर बघा त्यांनी तसं केलेलं आहे, 4,25,000ची कॅश आणि शेअर्स. मग आपण असं करू, इथं 4,25,000 घेऊया, नाही असू द्या. इथं आपण जर्नल एंट्री करणार आहोत 6 नंबरची. काय काय दिलं तर वाय लिमिटेड क्रेडिट होणार आहे कॅश अकाउंट डेबिट 4,00,000. इथून एंट्री करायची 4,25,000. अजून काय दिलं, शेअर्स दिले 5,00,000चे. शेअर होल्डर म्हणा किंवा शेअर्स म्हणूया आपण, त्यांनी काय नाव दिले बघते. शेअर्स इन वाय लिमिटेड लिहिले, शेअर्स इन वाय लिमिटेड. नुसतं शेअर्स लिहिलं तरी चालेल. 5,00,000चे शेअर्स दिले, कशाच्या बदल्यात, पी सीच्या बदल्यात, म्हणून इथे येणार आहे वाय लिमिटेड अकाउंट क्रेडिट 9,25,000. पी सीची दुसरी एंट्री आहे बिईंग नरेशन. त्यांनी काय लिहिलं आपण बघू. परचेस कन्सिडरेशन तसंच लिहिलेलं आहे, रिसिव्ड फ्रॉम वाय लिमिटेड. परचेस कन्सिडरेशन रिसिव्ड फ्रॉम वाय लिमिटेड. वाय लिमिटेड इथं लिहिलं. टोटल कॅश म्हणजे आपण इथं का असं लिहिलं, बँकेत 1,50,000 लिहिले आणि इथं 2,75,000, म्हणजे टोटल कॅश किती गेली 4,25,000. शेअर्स किती 5,00,000. याचा अर्थ आहे वाय लिमिटेडच्या क्रेडिटला, म्हणजे वाय लिमिटेड क्रेडिट कॅश अकाउंट डेबिट 4,25,000, शेअर्स अकाउंट डेबिट, शेअर्स इन वाय लिमिटेड असं पण लिहू शकता. वाय लिमिटेडचे शेअर्स आहेत 5,00,000 रुपये, म्हणजे हे डेबिट आहे दोघं आणि हा क्रेडिट आहे, वाय लिमिटेड क्रेडिट आहे. तर ही झाली आपली सेकंड एंट्री पी सीची. आता पी सीच्या पण ही पहिली एंट्री, पी सीची दुसरी एंट्री. आता आपण काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. अजून काय राहिलं आहे का आपण एकदा चेक करू. मला वाटतं झालेलं आहे, क्वेश्चनमध्ये काय नाही आहे राहिलेलं. बघा इथं पी सीची एंट्री केली, पोस्टिंग केलं, काय राहिलं आहे का आपलं, काय नाही राहिलं. तर आता आपण काय करणार आहोत, क्लोज करणार आहोत. पहिलं काय करायचं, जे एक्स्ट्राचे अकाउंट आपण ओपन केलेत हे रिअलायझेशन, शेअर होल्डर आणि वाय लिमिटेड सोडून, आणि बँक सगळ्यात शेवटी दोन्ही साईडनी क्लोज होतो.
आपण पहिला जो एक्स्ट्रा अकाउंट आपण कुठला ओपन केला आहे, डिबेंचर्स. तर पहिलं डिबेंचर्सला क्लोज करूया. ह्याचा जो डिफरन्स येईल तो रिअलायझेशन अकाउंटला जाईल. मला वाटतं ह्याची जी डेबिट साईड आहे, ह्यांना किती पैसे दिले तर 2,75,000. इथे येईल 2,75,000. किती डिफरन्स येतोय बघा, त्यातून 2,50,000 मायनस करायचे आहेत, म्हणजे 25,000 रुपयाचा डिफरन्स येतोय बघा. 2,75,000 मायनस 2,50,000. 2,50,000 25,000 रुपयाचा डिफरन्स येतोय, त्याला म्हणायचं आहे बाय रिअलायझेशन अकाउंट. कुठं डिफरन्स पाठवायचा? रिअलायझेशन अकाउंटला. म्हणून आपण लिहिलं रिअलायझेशन अकाउंट. ह्याला स्टार करा. इथं बॅलन्सिंग फिगर 25,000. म्हणजे काय झालं तर डिबेंचर अकाउंटच्या क्रेडिटला, रिअलायझेशनच्या डेबिटला. तुम्ही इथं लिहिणार आहात 5% डिबेंचर होल्डर्स अकाउंट, डिबेंचर होल्डर अकाउंट कॅश पेमेंट डिफरन्स आलेला आहे 25,000, तो आपण इथं लिहिला. आता काय करायचं आहे तर इथला डिफरन्स आपण इथं पुट केला. आपण आता बघणार आहोत इथं बँकेत लिहिताना ना बघूया आपण, इथंच काहीतरी गडबड होईल असं वाटतंय. ह्याला आपण क्लोज करूया. ह्याची जर्नल एंट्री करायची आहे आपल्याला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आणि डिबेंचर अकाउंटच्या क्रेडिटला. जर्नल एंट्री येणार आहे 7 नंबरची. रिअलायझेशन अकाउंट डेबिट, $25,000 टू 5% डिबेंचर होल्डर. डिबेंचर्स लिहिलं तरी चालेल, पण आपण नाव होल्डर दिलंय म्हणून मी डिबेंचर होल्डर लिहिलं. अकाउंट 25,000. इथं म्हणणार आहे बीइंग डिफरन्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. डिफरन्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. हे झालं ह्याचा. आता आपल्याला हा क्लोज करायचा आहे. किती येतोय बघूया, कुठली साईड जास्त आहे कुठली कमी आहे. 7,50,000 प्लस 4,60,000 प्लस 1,00,000 प्लस 25,000 13,35,000. आपण इथं करून घेऊया 13,35,000. डेबिटची टोटल आहे 13,35,000. क्रेडिटचे आहे 9,25,000, 9,25,000 ही प्लस 3,60,000, 9,60,000. काय चुकलं, परत एकदा बघते. 9,25,000, एक झिरो जास्त झाला. 9,25,000 प्लस 3,60,000, 12,85,000. 12 आहे. मायनस करूया आपण. मायनस 13,35,000, 50,000. डिफरन्स किती चालला? 50,000. हा आहे डिफरन्स. तर मग आपण इथं डेबिट साईडची टोटल जास्त आहे तीच आपण लिहिणार आहोत इथं 13,35,000. तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत 13,35,000. डिफरन्सला नाव देणार आहे, ह्या अकाउंटचं नाव टाकायचं शेअर होल्डर अकाउंट. डिफरन्स आला म्हणून इथं म्हणा बॅलन्सिंग फिगर.
50,000 ह्याची जर्नल एंट्री होणार आहे. हा डिफरन्स कुठं ट्रान्सफर होईल? इथं बाय, इथं टू रिअलायझेशन अकाउंट. $50,000 ह्याची जर्नल एंट्री कशी होईल? रिअलायझेशन क्रेडिट आहे आणि शेअर होल्डरच्या डेबिटला, म्हणजे जर्नल एंट्री येणार आहे शेअर होल्डर अकाउंट डेबिट किंवा शेअर इन वाय लिमिटेड असं पण म्हणू शकता. शेअर होल्डर अकाउंट डेबिट 50,000 टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट 50,000. रिअलायझेशनचा डिफरन्स आपण कुठं पाठवला? शेअर होल्डरला, म्हणून इथं लिहिणार आहोत बीइंग डिफरन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट, डिफरन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट ट्रान्सफर टू शेअर होल्डर अकाउंट. शेअर होल्डर अकाउंटला आपण काय केलं? डिफरन्स ट्रान्सफर केला. आता आपल्याला ह्याला क्लोज करायचं आहे, त्याचा डिफरन्स बँकेत जाणार आहे. तर बघूया आपण किती येतोय. ह्या बाजूला आहे 10 लाख, 30 टोटल इथं येणार आहे 10 लाख, 5 आणि 3 8,50,000 बरोबर येतंय, आहे बरोबर. 10 लाख क्रेडिटची टोटल आहे, डेबिटची टोटल 3 लाख प्लस 5 लाख 8,50,000 आहे. तरी पण करून दाखवते. 3 लाख प्लस 5 लाख प्लस 50,000 8,50,000 ही आहे डेबिटची टोटल. दोघांचं मायनस केलं तर येतं आहे 1,50,000. करून दाखवते. मायनस 10 लाख 1,50,000. इथला जो डिफरन्स येणार आहे त्याला नाव देणार आहोत आपण बँक अकाउंट. 1,50,000चा डिफरन्स आलेला आहे. इथं म्हणणार आहोत बॅलन्सिंग फिगर. $1,50,000 शेअर होल्डरच्या डेबिटला, बँकेच्या क्रेडिटला. इथं म्हणणार आहोत बाय शेअर होल्डर अकाउंट 1,50,000. आणि आता ह्याची जर्नल एंट्री होणार आहे बँक अकाउंटच्या क्रेडिटला आहे आणि शेअर होल्डरच्या डेबिटला, म्हणजे शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. बँक अकाउंट क्रेडिट 1,50,000. किती डिफरन्स आला? 1,50,000. इथं म्हणणार आहोत बीइंग डिफरन्स ऑफ शेअर होल्डर अकाउंट. कोणाचा डिफरन्स आहे? तर शेअर होल्डर अकाउंटचा. कुठं ट्रान्सफर केला? बँक अकाउंटला. डिफरन्स ऑफ शेअर होल्डर अकाउंट ट्रान्सफर टू बँक अकाउंट. कुठं ट्रान्सफर केला आपण? बँक अकाउंटला ट्रान्सफर केला. ही झाली आपली त्याची एंट्री. बँक अकाउंट दोन्ही बाजूनी क्लोज होतोय, हा क्लोज होतोय, हा झाला, हा झाला, हा दोन्ही बाजूनी क्लोज होतो. 9,25,000. हिची पण टोटल तेवढीच आहे. 5 आणि 4 9, 9,25,000. हा पण क्लोज होतो 1,50,000. आणि हा पण क्लोज झालेला आहे. तर हे अकाउंट क्लोज झाले. ह्याच्यावरून आपण जर्नल केलेलं आहे. जर्नल एंट्री आपल्या इथं संपलेल्या आहेत एक्स लिमिटेडच्या बुकमध्ये. पण अजून वाय लिमिटेडच्या बुकमध्ये जर्नल एंट्री आपल्याला करायच्या आहेत. तर जर्नल एंट्री आपण वाय लिमिटेडच्या बुकमध्ये करणार आहोत.
पहिली आहे बिझनेस परचेस केल्याची एंट्री, म्हणजे जे आपण ही जी PCची एंट्री आहे त्याला आपण काय म्हणतो, बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू वेंडर लिक्विडेटर म्हणू शकतो आपण. थांबा एक मिनिट. बिझनेस परचेस अकाउंट डेबिट ही वेंडर परचेजिंग कंपनी आहे. कितीला घेतला बिझनेस त्यांनी, 9,25,000 टू लिक्विडेटर ऑफ एक्स लिमिटेड. लिक्विडेटर कोण आहे तर एक्स लिमिटेड आहे. 9,25,000. इथं बिईंग लिहायचं आहे. बिईंग ॲसेट्स अँड लायबिलिटी टेकन ओव्हर बाय वाय लिमिटेड. Y Limited and discharge cash and shares as purchase consideration. पहिली एंट्री. दुसरी एंट्री PCचीच करायची आहे. कुठली तर आपण ही एंट्री केली. आता ह्या बाजूची एंट्री करायची आहे. काय काय डिस्चार्ज केलं, कॅश केली. आता कॅश दोन्ही मिळून करा. हे 1,50,000 प्लस 2,75,000 म्हणजे 4,25,000 येते. आणि शेअर्स तर PCच्या बदल्यात काय काय दिलं तर ह्याची जर्नल एंट्री अशी येते. कॅश ह्यांची गेलेली आहे. कोणाला दिलं तर त्याची एंट्री आपल्याला करायची आहे. एक्स लिमिटेड ला दिलं. मग आपण असं म्हणणार आहोत कॅश अकाउंट डेबिट आणि शेअर्स अकाउंट, शेअर्स इन वाय लिमिटेड टू बिझनेस परचेस. तरी पण एकदा चेक करते. ॲसेटची नावं घेतले त्यांनी. एक मिनिट, इथं चुकलं मला, थोडं विसरले. काय काय घेतलं त्याची, ही बिल्डिंग घेतली, फिक्स ॲसेट घेतली, डेटर्स घेतली आणि लायबिलिटी पेड केली. तर जर्नल एंट्री अशी येईल. फिक्स ॲसेट्स अकाउंट डेबिट डेटर्स अँड काय आहे स्टॉक. हे आहे 7,60,000. डेटर्स अँड स्टॉक आहे 4,60,000. 7,50,000 आहे. 7,50,000, 4,60,000 आणि गुडविल पण त्यांनी टेकन केलेली आहे. मग आपण म्हणणार आहोत गुडविल कितीला घेतली, 75,000. टू पेड काय केलं, क्रेडिटर्स किती घेतले त्यांनी, 3,60,000. PCवरून करतोय आपण. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जी वाय लिमिटेडच्या बुकमध्ये जर्नल एंट्र्या करताना हे एक्स लिमिटेडचे होते याच्या अगोदरच्या. आता आपण वाय लिमिटेडमध्ये करतोय. त्यांनी बिझनेस परचेस केला, एक्स लिमिटेड क्रेडिट होणार आहे आणि बिझनेस परचेस अकाउंट डेबिट. दुसरी आहे काय काय घेतलं PCमधलं तर फिक्स ॲसेट घेतली, डेटर्स घेतले, गुडविल घेतलं, लायबिलिटी पेड केली आणि PCची एंट्री 9,25,000. तर दुसरी एंट्री येणार आहे बिझनेस परचेस. इथं खाली 9,25,000. ह्या जर्नल एंट्र्या फिक्स आहेत, ह्याच येतात इथं. आणि जर टोटल केली तरी पण तुम्हाला अमाऊंट सेमच येईल इथं. तर आपण काय करू, नरेशन लिहूया. बिईंग
इथं लिहूया ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन अँड परचेस कन्सिडरेशन पेएबल. ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन काय लिहू अजून अँड परचेस कन्सिडरेशन पेएबल. झाली दुसरी एंट्री. आता तिसरी एक एंट्री येणार आहे PCचीच येणार आहे. चुकून अगोदर करत होते, केली असते तरी चाललं असतं, काय एवढं चुकलं नसतं, फक्त खालीवर झाले असत्या. ही PCची एंट्री कुठली घेतली आपण, तर ही जी टोटल होती त्याची, नंतर ॲसेट आणि लायबिलिटी पेड केल्याची घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडची एंट्री करायची. मी अगोदर ही करत होते. तर काय काय दिलेलं आहे, कॅश आणि शेअर्स. तर कॅश आणि शेअर्स अकाउंट कोणाला, तर इथं लिक्विडेटर, लिक्विडेटर्स एक्स लिमिटेड अकाउंट डेबिट. ही फक्त लक्षात ठेवा, एक्स लिमिटेड लिहायचं होतं, मी अगोदर लिहिलं हे. टू काय काय गेलं, वाय लिमिटेडचं गेलं म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट होणार आहे. कॅश गोज आउट झाली 4,25,000. कशी आली, तर ह्या दोघांची टोटल केली. 2,75,000 कॅश दिली डिबेंचरवाल्यांना आणि इक्विटी शेअर होल्डरांना, त्यांनी शेअर होल्डरांना 1,50,000 रुपये कॅश दिली. टोटल कॅश दिली 4,25,000ची आणि शेअर्स दिले, म्हणून आपण इथं म्हणणार आहोत शेअर कॅपिटल किंवा शेअर होल्डर म्हणलं तरी चालेल, शेअर कॅपिटल म्हणलं तरी चालेल, शेअर्स नुसतं म्हणलं तरी चालेल. 5 लाखाचे शेअर्स दिले, सॉरी डेबिटला लिहिलं चुकून, 4,25,000 आणि 5 लाख. ह्या दोघांची टोटल येणार आहे 9,25,000 डेबिटला. एक्स लिमिटेडला त्यांनी काय केलेलं आहे, एवढे पैसे दिलेले आहेत. एक्स लिमिटेड इज अ रिसिवर म्हणून तो डेबिट झालेला आहे. कॅश गोज आउट झाली, कॅपिटल पण गेलं म्हणून ते इथं हे क्रेडिट झालेले आहेत. बीइंग परचेस कन्सिडरेशन डिस्चार्ज, नुसतं लिहिलं डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन. एवढं लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला ह्या झाल्या. आता एक गोष्ट आपल्याला क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवायची होती. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं होतं त्यांनी की लिक्विडेशन एक्सपेन्सेस होते ते 10,000 विच वेअर पेड बाय वाय लिमिटेड. वाय लिमिटेडनं पेड केलेलं आहे म्हणून हे आज नवीन एंट्री आलेली आहे ह्या बुकमध्ये. ह्याला आपण म्हणणार आहोत गुडविल अकाउंट डेबिट. आता हे नीट लक्षात ठेवा, ह्याला आपण काय म्हटलेलं आहे, गुडविल म्हटलेलं आहे. आणि टू पैसे गेले, पेड केलं म्हणून बँक अकाउंट क्रेडिट. तर किती 10,000 अमाऊंट पेड केली, तर इथं म्हणणार आहे मी बीइंग, ही लक्षात ठेवा एंट्री ही थोडीशी वेगळी आहे. बीइंग लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड बाय वाय लिमिटेड. पेड बाय वाय लिमिटेड. कोणी पेड केलं, तर वाय लिमिटेडनं. ही गुडविल आहे वाय लिमिटेडची, लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की ही गुडविल आणि ही जी गुडविल आहे ही कोणाची आहे, तर ही एक्स लिमिटेडची आहे. वाय लिमिटेडनं टेकन केली 75,000 रुपयाला. ही एक्स लिमिटेडची गुडविल आहे आणि ही वाय लिमिटेडची गुडविल आहे. तर अजून आपल्याला एक बॅलन्स शीट बनवायची आहे, ह्याच्यावरून तुमची बॅलन्स शीट बनणार आहे. तर आता आपल्याला बॅलन्स शीट बनवताना परचेस कन्सिडरेशनचा पण विचार करायचा आहे आणि त्यांची जी ओल्ड बॅलन्स शीट आहे बी लिमिटेडची, सॉरी बी नाही वाय लिमिटेडची, तर वाय लिमिटेडचं कॅपिटल किती होतं बघा, 15 लाख. आता त्यांनी काय केलं की ह्यांना शेअर्स विकले. एक्स लिमिटेडला काय केलं त्यांनी, शेअर्स दिले. कितीचे शेअर्स दिले, 5 लाखाचे दिले. म्हणजे त्यांचं शेअर कॅपिटल पहिलं किती होतं, 15 लाख. आणि आता किती शेअर्स दिले एक्स लिमिटेडला, 5 लाख. म्हणजे टोटल शेअर्स किती झाले, 20 लाखचे. तर आपण इथं एक बॅलन्स शीट प्रिपेअर करणार आहोत. मी ड्रॉ केली ती, एक मिनिट आपण इथं एक बॅलन्स शीट ड्रॉ करून घेऊया छोटीशी. 1 मिनिटच फक्त लागेल मला. फक्त बॅलन्स शीट ऑफ वाय लिमिटेड लिहायचं आहे.
ही आन्सरचा भाग आहे, हा आन्सरचा भाग आहे. बॅलन्स शीट ऑफ वाय लिमिटेड वर आपल्याला लिहायचं आहे. बॅलन्स शीट ऑफ वाय लिमिटेड एक आता आपण थोडंसंच बघा, इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड. हा आन्सरचा भाग आहे, बुक्स ऑफ वाय लिमिटेड. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च. आता इथं तारीख बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की ऑब्झर्व केलेलं आहे वायचे आहे 31 मार्च 2020. त्याच तारखेला ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्यांनी. बघू का किती तारीख लिहिली, 30 दिली. ॲज ऑन 31 मार्च 2020, कारण दुसरी तारीखच नाही आहे. इकडं असते ॲसेट्स, रुपीज, लायबिलिटीज, रुपीज. इथं आपण म्हणणार आहोत ॲथोराइज कॅपिटल, कारण त्यांचं ऑथराइज कॅपिटल इथं दिलेलं आहे. मग आपण लिहिणार आहोत ॲथोराइज कॅपिटल 20,000 शेअर्स ऑफ ₹100 ईच. 20,000 शेअर्स ₹100 ईच. कॅपिटल आहे 20 लाख. आणि ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर लिहायचं आहे इश्यूड कॅपिटल. इश्यूड कॅपिटल. आता इश्यूड कॅपिटल लिहिताना बघा, त्यांचं ऑलरेडी 15,000 शेअर्स होते. एक शेअर्स ₹100 होता, एवढं कॅपिटल होतं. पण त्यांनी आता आपण इथं PCला बघितलं, PCला काय केलेलं आहे त्यांनी, एक्स लिमिटेडला 5,000 शेअर्स दिलेत 5 लाखाचे. 5,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत, इथं 15,000. म्हणजे आता किती झाले शेअर होल्डर, 20,000 झाले. आता परत एकदा तुम्हाला दाखवते मी कसं काढलं बघा. ह्यांचे शेअर होल्डर्स किती आहेत, 15,000 नंबर ऑफ शेअर होल्डर्स आहेत. आणि जे PCला आपण घेतले हे किती शेअर होल्डर्स आहेत, इथं 5,000. PCला किती आहेत, 5,000 शेअर होल्डर आहेत. त्यांच्याकडून ₹100 त्यांना दिलेत. वाय लिमिटेडनं शेअर्स विकलेत कोणाला, एक्स लिमिटेडला. मग 15,000 हे पहिले होते आणि हे 5,000 शेअर होल्डर, म्हणजे टोटल झाले शेअर होल्डर 20,000. एक शेअर्स आहे 100 ईच. 2 1 जा 2, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं झालं 20 लाख रुपयाचं कॅपिटल झालं. मग आपण लिहिणार आहोत 20,000 शेअर्स ₹100 ईच. कॅपिटल झालं 20 लाख. ह्याला अंडरलाईन करायची नाही. त्याच्या पुढे बघा त्यांचे आहेत क्रेडिटर्स किती आहेत, 3 लाख. तिथं आपण घेऊया खाली क्रेडिटर्स. आता इथं नीट बघायचं आहे तुम्ही. हे त्यांचे ऑलरेडी वाय लिमिटेडचे 3 लाख आहेत क्रेडिटर्स. आणि त्यांनी ह्यांचे पण घेतलेत, एक्स लिमिटेडचे घेतलेत. PCला बघा 3,60,000. म्हणजे इथं टोटल कशी येणार आहे बघा, 3 लाख ऑलरेडी त्यांचे क्रेडिटर्स आहेत वाय लिमिटेडचे. एक्स लिमिटेडचे 3,60,000चे क्रेडिटर्स घेतलेले आहेत, म्हणजे ते पेड करणार आहेत. म्हणजे 6,60,000 हे क्रेडिटर्सची अमाऊंट झाली. टोटल क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर्स होते 3 लाख आणि एक्स लिमिटेडचे आहेत 3,60,000. टोटल क्रेडिटर्स झाले. इथं तुम्हाला कळावं म्हणून हवं तर मी इथं लिहू ठेवते 3 लाख प्लस 3,60,000. टोटल झाले 6,60,000 क्रेडिटर्स. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस त्यांचाच घ्यायचा, वाय लिमिटेडचा घ्यायचा नाही, एक्स लिमिटेडचा घ्यायचा नाही. म्हणून इथं लिहिणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस, कारण हा प्रॉफिट आहे त्यांचा 2 लाख. इथं एक्सचा घ्यायचा नाही, कारण एक्सचा आपण घेतला आहे. कुठं घेतला होता बघा, इथं रिअलायझेशन इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या इथं डेबिटला पोस्टिंग केलेलं होतं. म्हणजे त्यांचा प्रॉफिट त्यांनाच ठेवलेला होता. आता इथं बघायचे आहे फिक्स ॲसेट आहे 12 लाख. इथं घेऊया, हे झालं.
फिक्स ॲसेट, तुम्हाला कळावं म्हणून मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिते 12 लाख प्लस त्यांनी बघा इथं पी सीला जाऊन बघा पी सीमध्ये त्यांनी कितीचे ॲसेट घेतलेत तर एक्स लिमिटेडचे 7,50,000 प्लस 7,50,000 टोटल किती झाली 12 आणि 7 19 12 13 14 15 16 17 18 19 19,50,000 19,50,000च्या ॲसेट घेतल्या. त्याच्यानंतर आहे डेटर्स अँड स्टॉक. डेटर्स अँड स्टॉक ते पण इथं तुम्हाला दाखवते. ह्यांचे ऑलरेडी डेटर्स आहेत 4,50,000 प्लस परत पी सीला जाऊन बघा त्यांनी डेटर्स कितीला घेतले तर 4,60,000 पी सीला आहेत 4,60,000. दोघांची टोटल करा 4 आणि 4 8 9 9,10,000 9,10,000 तुम्ही टोटल करा कॅल्सीवर केलं तरी चालेल. त्याच्यानंतर आहे गुडविल. तर गुडविल घेताना थोडंसं विचार करायचा आहे. गुडविलची अमाऊंट आपण नंतर टाकू. अजून काय आहे कॅश ॲट बँक. आता इथं विचार करायचा आहे कॅश ॲट बँकला पण थोडंसं थांबायचं आहे. आपण पहिली गुडविल बघूया किती आहे. तर बघा पी सीला किती दिलेली आहे गुडविल ही ह्यांची आहे 75,000 आणि ह्यांची आहे 1,50,000. किती आहे 1,50,000. पी सीला आहे 50,000. अजून आपण बघा एक जर्नल एंट्री केलेली होती वाय लिमिटेडला. एक्सनी काय केलेलं वायनी काय केलेलं होतं की एक्स लिमिटेडचे लिक्विडेशनचे एक्सपेन्सेस पेड केले होते त्याला आपण म्हणलं गुडविल अकाउंट डेबिट 10,000. म्हणजे काय झालं तर प्लस होणार आहे डेबिट बॅलन्स आहे म्हणून प्लस 10,000 अशी इथं गुडविलची अमाऊंट येणार आहे 1,50,000. इथले 50,000 अरे सॉरी 75 आहे हां 75,000 इथली गुडविल म्हणजे एक्स लिमिटेडची वाय लिमिटेडची 1.5 लाख आणि हे 10,000. तर ह्याची टोटल करायची आहे तुम्हाला 1,50,000 प्लस 75,000 प्लस 10,000 2,35,000. तर गुडविल आली 2,35,000. पण कॅशला मात्र तुम्हाला विचार करायचा आहे. काय विचार करायचा आहे तर आता थोडंसं तुम्हाला इथं वर्किंग करून दाखवते. बघा आता कॅशला काय प्रॉब्लेम झाला तर त्यांनी काय केलं बघा थोडंसं आपण बुक साईडला ठेवून त्यांचा कॅश बॅलन्स आहे. आता आपण इथं जर एक कॅश अकाउंट ओपन करूया थोडंसं तुम्हाला समजवण्यासाठी. कॅशचा बॅलन्स त्यांचा आहे बॅलन्स ॲसेटचा बॅलन्स डेबिटला असतो म्हणून इथं म्हणूया आपण टू बॅलन्स बी डी. त्यांच्याकडे कॅश किती होती वायकडं कॅश होती 2 लाख 2 लाख रुपये कॅश होती 2 लाख त्यांच्याजवळ आहे. त्यांनी काय केलं इक्विटीवाल्यांना बघा इथं तुम्ही जर मागं पी सीमध्ये गेला तर इक्विटीवाल्यांना 1.5 लाख रुपये दिले म्हणजे त्यांची कॅश गेली की क्रेडिटला आली की डेबिटला. त्यांच्याकडे 2 लाख रुपये कॅश होती त्यातले त्यांनी काय केलं तर शेअर होल्डरांना दिले एक्सच्या शेअर होल्डरांना दिले 1,50,000. पी सीला आहे बघा एवढी कॅश दिली कुणी दिली वायनं एक्स लिमिटेडच्या शेअर होल्डरांना दिली आणि एक्सच्या डिबेंचरवाल्यांना 2,75,000 दिली डिबेंचर्सना. डिबेंचर्स 2,75,000 म्हणजे टोटल त्यांच्याकडे होती 2 लाख पण त्यांनी किती पे केले बघा. म्हणजे ह्याची जर तुम्ही टोटल केली तर 5 7 आणि 5 12 4 4,25,000 कॅश दिली. त्यांच्याकडे आहे किती 2 लाख. जो डिफरन्स आला त्याला म्हणायचा आहे बँक ओव्हरड्राफ्ट. डिफरन्स आला 2,25,000 रुपीजचा तर त्याला म्हणायचं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. आणि अजून बघा त्यांनी जे 10,000 रुपये एक्सपेन्सेस केलेले आहेत ते पण आपल्याला ह्याच्यात ॲड करावं लागणार आहे कारण त्यांनी ते एक्सपेन्सेस केले म्हणजे गेले कशासाठी तर लिक्विडेशन एक्सपेन्सेसचे आहेत म्हणून ते पण आपण ह्याच्यात ॲड करू. थांबा इथं घेऊया बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस किती केले तर 10,000 केले म्हणजे आलं 4,35,000 4,35,000 आणि डिफरन्स किती आला 2,35,000चा डिफरन्स आला.
परत एकदा बघा शेअर होल्डरांना दिले किती, इथं बघा आपण PC काढताना 1.5 लाख रुपये. डिबेंचरवाल्यांना किती दिले 2,75,000. लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड केलं क्वेश्चनमध्ये बघा इथं सांगितलं लिक्विडेशन एक्सपेन्सेस ₹10,000 विच वेअर पेड बाय वाय लिमिटेड. वाय लिमिटेडनं पेड केलं म्हणून आपण लिहिलं इथं लिक्विडेशन एक्सपेन्सेस 10,000. टोटल किती पैसे द्यायला दिले त्यांनी 4,35,000. कुठून दिले, त्यांच्याकडे तर 2 लाख होते, म्हणजे त्यांनी बँक ओडी केलेलं आहे, म्हणजे लोन टेकन फ्रॉम बँक, FDवर लोन घेतलेलं आहे. तर त्यांची लोन किती घेतलं, बँक ओव्हरड्राफ्ट 2,35,000चं लोन आहे, म्हणून त्यांच्या बॅलन्स शीटला इथं तुम्हाला दिसणार आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट 2,35,000. आता तुम्हाला इथं लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा. थांबा, इथं व्यवस्थित लिहिते 2,35,000 हे आहे बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट. बँक ओव्हरड्राफ्ट कसे आले तर त्यांनी इक्विटी शेअर होल्डरांना किती दिले तुम्हाला इथं कळावं म्हणून लिहिते मी 1,50,000. डिबेंचरवाल्यांना दिले 2,75,000 आणि प्लस 10,000 लिक्विडेशन एक्सपेन्सेस केले, म्हणजे टोटल त्यांनी 2,35,000 त्यांच्याकडे नसताना त्यांनी खर्च केला आहे, म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट आहे. तर आता आपण इथं क्लोज करून बघूया बॅलन्स शीट क्लोज होते का. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, गुडविलला पण इथं 10,000 आलं आहे, कारण त्यांनी काय केलं, जी लिक्विडेशन एक्सपेन्सेसची अमाऊंट पेड केली त्याला त्यांनी गुडविल म्हटलेलं आहे, कारण त्यांनी स्वतः पेड केली, म्हणजे त्यांनी नावलौकिक एक प्रकारे त्यांचा वाढवलेला आहे. तर आपण ह्याची टोटल करून घेऊया. 19,25,000 प्लस 9,10,000 प्लस 2,35,000 टोटल आली 2 लाख, एक जास्त झाला 2,35,000 3,70,000. मी चेक करते फक्त बरोबर आहे का. 3,95,000 काय चुकलं, 19,000 10,100 19,050 बरोबर आहे, कुठं चुकलं मग परत एकदा बघते. 2,35,000 एखादा झिरो जास्त आला असेल, प्लस 19 लाख इथून बघा 19,50,000 1 2 3 आणि प्लस 9,10,000 1 2 3 बरोबर आलं. 30,95,000 बरोबर आहे. 30,95,000 ह्या साईडची पण टोटल करूया आपण. हे ऑथोराइज कॅपिटल पकडायचं नाही. 20 लाख 20 लाख 1 2 3 4 5 प्लस 6,60,000 2 3 प्लस 2 लाख 1 2 3 4 5 प्लस 2,35,000 बरोबर आले अमाऊंट 3,95,000. तर आता लिक्विडेशन एक्सपेन्सेसमध्ये तुम्हाला इथं थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे, कारण तुम्हाला असं वाटेल की लिक्विडेशन एक्सपेन्सेस गुडविलमध्ये पण त्यांनी घेतलेलं आहे, इथं प्लस केलं आहे आणि इकडं पण प्लस केलेलं आहे 10,000. ही तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या एकदा. आणि हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.